मुंबईत काही ठिकाणी पावसाची उघडीप तर काही ठिकाणी अजूनही पाऊस सुरूच। रेल्वे सेवा सुरळीत, सखल भागातील पाणी ओसरलं तर काही भागात अजूनही पाणी साचून। विरार स्टेशन ते बोळिंज रस्ता हा 48 तासांनंतर सुद्धा पाण्याखाली। चौथ्या दिवशी सुद्धा रस्त्यावर पाणीच पाणी। कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचा चक्क ट्रॅक्टरमधून प्रवास। नाशिकमध्ये सध्या पावसाची विश्रांती, मात्र गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। दुतोंड्या मारुतीच्या छाती एवढं पाणी, तर प्रशासनाकडून यंत्रणांना अलर्ट राहण्याच्याही सूचना। छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरसदृश स्थिती, तर कोल्हापूर रत्नागिरी राज्य महामार्गासह अनेक प्रमुख रस्ते बंद। नागरिकांच्या घरात पाणी साचण्यासही सुरुवात। 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसानंतर उजनी आणि वीर धरणातून पाण्याचा विसर्ग। धरणातून सोडलेलं पाणी पंढरपुरात दाखल होण्यास सुरुवात। बेस्टमध्ये महायुतीचा झेंडा फडकला, तसाच मनपा निवडणुकीमध्ये फडकवायचा। बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। ठाकरे बंधूंनी पतपेढीच्या निवडणुकीचं राजकीयकरण केलंय। पतपेढीच्या निवडणुकीचं राजकीयकरण न आवडल्यामुळे लोकांनी ठाकरे बंधूंना नाकारलं। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तर अंजली दमानी यांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपांवर आज सुनावणी। मुंडे मंत्री असताना कृषी खात्यामध्ये घोटाळा झाल्याचा दमानी यांचा आरोप। शिखर बँक घोटाळा प्रकरणी रोहित पवार यांना समन्स। रोहित पवारांना आज न्यायालयामध्ये हजर राहण्याचीही सूचना।